हा जो ड्रेस आहे तो 3 वर्षापूर्वीचा आहे. कधी वापरत होते मी तेव्हा तुम्हाला सांगतेच पुढं. तर त्याआधी आज आहे उपवास आणि सारखी तहान लागते. उन्हाळा तर भरपूर आहे. पण पाणी पण मी भरपूर पिते. तुम्ही पण पाणी भरपूर प्या आणि खरंच पाणी पिल्याचे खूप सारे फायदे आहेत. तर आम्ही दुपारचं जेवण सगळे एकत्रच करतो. तुम्हाला तर माहितीच असेल ना, आता मुलांना कशी सकाळची शाळा असते ना, त्यामुळं मग आम्ही एकत्र जेवण करत असतो. तर मी त्यांना आवाज देऊ देऊ दमले तर डायरेक्ट घरीच गेले छकुलीच्या यांच्या. त्यांना डायरेक्ट घेऊनच आले. म्हटलं चला बरं मला पण आता भूक लागलेली आहे आणि उपवास असल्यावर कसं सकाळपासून काही खाल्लं नव्हतं मी ना, म्हणून म्हटलं चला डायरेक्ट दुपारचं चांगलं जेवणच करूया. आणि खूप दिवसांनी मी आज खिचडी बनवली. नाहीतर तुम्ही बघता जास्त करून माझी भगरच असती. तर मस्त अशी झणझणीत एकदम छान अशी खिचडी मी बनवली होती. त्यासोबत दही आणि आता शक्यतो जास्त दही खाण्याचा मी प्रयत्न करत असते आणि मुलांना पण देत असते. आणि दही आणि खिचडी कॉम्बिनेशन मस्त आहे बरं का, दुधापेक्षा तरी. मग जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आणि दुपारचं आता हे असंच चालू असतं. अभ्यास कमी, पानं जास्त उलटीत राहतो. असं. तर ही ना हा जो ड्रेस आहे ना, तर तो ना मी सहीच्या टायमाला जेव्हा प्रेग्नेंट होते ना मी, तेव्हा असे 2-3 घेतले होते आणि एकदम कम्फर्टेबल छान वाटायचे हे ड्रेस घातले. एकदम सॉफ्ट आहेत असे आणि लाँग पण असतात, म्हणजे लाँग पण आहेत बऱ्यापैकी ना. तर त्याचा पोत अजून आहे तसाच आहे. सकाळी असंच कपाट उचकल्यावरती मला दिसला. तर म्हटलं चला आज घालावं. तर तेव्हा घालत होते ना, मला तेच दिवस आठवले, की हो तेव्हा कसं पोट वगैरे असल्यावर असे ड्रेस मस्त वाटतात आणि एकदम कम्फर्टेबल. प्रेग्नन्सीमध्ये तर एकदम छान वाटतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि एकदम कॉटनचे आहेत असे. आणि याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली कधी पण चांगली, नंतर पण आपण यूज करू शकतो. आता जरा तो थोडासा सैल झालेला आहे, पण तरी पण घातलाय आज एवढ्या दिवसांनी. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आज आहे पावभाजीचा बेत. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कधी पण पावभाजी होतच असते, जोपर्यंत वाटाणे सोचते तोपर्यंत. तर सगळ्या भाज्या वगैरे मस्त बीट घालून सगळ्या भाज्या मी उकडून बारीक करून ठेवल्या. मस्तपैकी कांदा आता परतायला टाकलेला आहे. मग आपले जे मसाले असतात रेग्युलर ते मसाले वगैरे टाकले आणि आता मग नंतर कांदा चांगला परतला का त्याच्यात परत एक टोमॅटो, तसं पण भाज्यांमध्ये 2 टोमॅटो आणि इकडे 1 टोमॅटो असा वरून मी टाकत असते. आणि मला एवढी भूक लागली होती कारण उपवास होता ना, पण तरी जेव्हा खायला गेले का तेव्हा असं जास्त खाऊशी नाही वाटत. असं माझ्यासोबत तर असंच होतं. आणि जेव्हा खायची वेळ आली ना, तर बघा आता इथं मस्तपैकी पावभाजी रेडी आहे, पण नेमकी लाईटच गेली होती. तर तुम्हाला आता किती दिसती काय माहिती, पण छान झाली होती मस्त. आणि मुलं पण जेवायला बसलेली आहेत बघा इकडं. तर चला या तुम्ही पण पावभाजी खायला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.